मुंबई आणि परिसराला ऑरेंज अलर्ट। शहरासह उपनगरामध्ये संततधार सुरूच। पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुसळधारेचा इशारा। सलग 3 दिवस पडणाऱ्या पावसाचा आजही मध्य रेल्वेला फटका। मध्य रेल्वे अर्धा तास तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने। प्रवाशांचे हाल। नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरामध्ये अजूनही पाणी साचून गुडघाभर पाण्यामधून वाट काढत नागरिकांचा प्रवास। वसई विरार शहरामधील परिस्थिती जैसे थे। काल रात्रीपासून शहरामध्ये पावसाची संततधार सुरूच। रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरलं। मात्र पश्चिम रेल्वेची लोकल सेवा 20 ते 25 मिनिटे उशिराने। मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये आतापर्यंत 791 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंतची सर्वाधिक नोंद नोंदवली गेल्याची माहिती। ठाणे, रायगड, पालघर तसंच नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधील शाळा कॉलेजेसना आज सुट्टी। पावसाच्या अलर्टमुळे जिल्हा महापालिका प्रशासनाची खबरदारी। मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक रस्ते पाण्याखाली। मोखाड्यामधील करोळ पाचघरसह 3 वाड्यांचा मोखाडा कसारा इगतपुरी जाणाऱ्या मार्गाशी संपर्क तुटला। ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट। भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। शहापूरमध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ। कल्याणमध्ये रायते नदी परिसरामध्ये नॅशनल हायवेचे 30 कामगार अडकले। कामगारांना पोकलेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढलं। रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ व्हायरल। मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली होती। कुर्ला परिसरामधील समर्थनगरमधील घरामध्ये शिरलं पाणी। 80 घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह घरातल्या साहित्याचंही मोठं नुकसान। पुण्यामधील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 39,000 क्युसेक्स वेगाने खडकवासलामधून विसर्ग सुरू। खडकवासल्यामधील विसर्गामुळे एकता नगरमधील पाणी वाढण्याची शक्यता। पुण्याच्या एकता नगरमधील 4 सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये शिरलं पाणी। पाणी भरल्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास। पुण्यातील एकता नगरमधील सखोल भागामधील नागरिकांचं स्थलांतर तर काही नागरिकांचा इमारतीमधून बाहेर निघण्यासही नकार। पुण्यामधील मावळमध्ये 48 तासापासून मुसळधार पाऊस। मध्यरात्री नदीकाठी अडकलेल्या महिलेला रेस्क्यू करण्यात यश। मुसळधार पावसामुळे पवना नदी पात्राच्या बाहेर वाहू लागली। पवना नदीचं पाणी पिंपरी चिंचवडचं ग्रामदैवत मोरया गणपतीच्या मंदिराला लागलं। पुण्यामधल्या घोड नदीला पूर। चावडो लाखनगावमधील पूल पाण्याखाली। शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला। पुण्यामधील नीरा नदीला पूर आल्यामुळे पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला। माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेलं दत्त मंदिर पाण्यामध्ये गेलंय। सोलापूरमध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 76,600 क्युसेक्सना विसर्ग सुरू। तर वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये 54,000 क्युसेक्सना विसर्ग। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। अंबाडी प्रकल्पातून शिवना नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नांदेडच्या रावळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसाचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर। शाळेतील सगळी कागदपत्र भिजली तर सर्व ठिकाणी चिखलाचं साम्राज्य।